नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही मल्टीपर्पज मोत्यांची रांगोळी कशी बनवायची ते शिकवणार आहे. ही तुम्हाला पाटाच्या भोवतीची रांगोळी, चौरंगाभोवती रांगोळी म्हणून वापरता येईल. त्याचबरोबर थोडं लांब केलं तर दाराचं तोरण म्हणून सुद्धा तुम्ही याला वापरू शकता. कलशाची रांगोळी म्हणून पण तुम्ही याला वापरू शकता. भोवतालची महिरप सुद्धा तुम्ही याची बनवू शकता. तर असे मल्टीपर्पज आहे ही रांगोळी. मी ही कशी बनवायची तुम्हाला ह्या व्हिडिओमधून आता सांगणार आहे. त्यासाठी मी इथे हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती, 6 नंबरचे केशरी मोती, 6 नंबरचे हिरवे मोती आणि 6 नंबरचे पिवळे मोती वापरले आहेत. जर तुम्हाला ताटाची महिरप बनवायची असेल तर तुम्ही इथे 5 नंबरचे मोती वापरू शकता, म्हणजे ते नाजूक असं डिझाईन दिसेल. पण हे जर दाराच्या साठी जर तुम्ही तोरण बनवत असाल तर त्याला 6 नंबरचे मोतीच वापरा. शिवाय दाराची रांगोळी, जी बॉर्डर रांगोळी म्हणतो आपण, ती सुद्धा तुम्ही 6 नंबरच्या मोत्यांमध्येच बनवा. सगळ्यात पहिल्यांदा हे 6 1 2 3 4 5 6 क्रीम कलरचे मोती मी तंगूसमध्ये घेतले. या पहिल्या मोत्यातून सुई काढून 6 मोत्यांचा हा गोल मी तयार करणार आहे. हा 6 मोत्यांचा गोल मी तयार करून घेतला. आता इथे आपल्याला 5 मोती घ्यायचे. त्यातले 3 हे क्रीम कलरचे घेतले आणि हे 2 पिवळे घेतले. परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई, या मधल्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. आता इथे जे परत 5 मोती घ्यायचे ते क्रीम कलरचेच घ्यायचे. 1 2 3 4 आणि हा 5. आता परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे पण परत हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. हा पण 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने. आता इथे परत 5 जे मोती घ्यायचे त्यातले 3 क्रीम कलरचेच घ्यायचे. 1 2 आणि 3. आणि हे 2 आता हिरवे मोती घ्यायचे. तुम्ही इथे तुम्हाला आवडतील त्या कलरचे मोती वापरू शकता. आणि परत याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. परत या 1 आणि 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत क्रीम कलरचे 5 मोती घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. क्रीम कलरचे 5 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून, या मधल्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. खालच्या या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि या मधल्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची.
म्हणजे इथे परत हा क्रीम कलरच्या मोत्यांचा हा एक गोल तयार झाला. आता इथे परत जे 5 मोती घ्यायचे त्यातले हे आपण 3 क्रीम कलरचेच घेणार. 2 3 आणि त्यानंतर 2 पिवळे. 1 2. परत ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता 1 आणि 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. आणि या मधल्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत इथे 5 क्रीम कलरचे मोती, 3 4 आणि 5. परत त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या मधल्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे परत जे 5 मोती घ्यायचे त्यातले 3 क्रीम कलरचे घ्यायचे, 2 हिरवे घ्यायचे. परत या मधल्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या आणि या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 5 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 3 4 आणि 5. परत ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. अशा प्रकारे ही आपल्याला ओळ तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढे मोठं ते बनवायचं आहे लांब तेवढ्या पद्धतीने हे गोल तयार करून घ्यायचे. शेवटचा गोल मात्र हा क्रीम कलरचाच आला पाहिजे. पहिला सुरुवात क्रीम कलरच्या मोत्यांनी करायची, शेवट पण क्रीम कलरच्या मोत्यांनी. मध्ये हे इथे 2 पिवळे 2 हिरवे 2 पिवळे 2 हिरवे असं आलेलं आहे आणि एक सर्कल हे क्रीम कलरचं आलेलं आहे. अल्टरनेट कलर मी वापरलेले आहेत आणि मध्ये या क्रीम कलरच्या मोत्यांचा गोल तयार करून घेतलेला आहे. इथे मी छोटीशी पट्टी तुम्हाला करून दाखवते कारण ही सगळी सेमच करायची आहे. तर इथे पिवळे आले स्टार्टिंगला, सुरुवातीला हे जे 2 पिवळे मोती आले इथे शेवटला पण मी हे 2 पिवळे मोती घेतलेले आहेत आणि मध्ये 3 हिरवे आहेत आणि 1 2 3 4 पिवळ्या मोत्यांचा गोल आहे आणि 3 ह्याच्यात हिरवे मोती आहेत आणि साईडचे हे क्रीम कलरचे मोती आहेत. आता ही एक ओळ मी पूर्ण केलेली आहे. आता दुसरी ओळ आपल्याला करायची आहे पूर्ण. त्यासाठी पहिल्यांदा आपण हे 3 मोती घ्यायचे हिरवे, 2 आणि 3 हिरवे मोती आणि 2 क्रीम कलरचे असे 5 मोती घेतलेले आहेत मी. आणि हा जो इथला मोती आहे म्हणजे आता इतक्या वेळ आपण ही पट्टी बनवताना या मधल्या ओळीमध्ये आपण तंगूस नेत होतो. आता हा जो आहे मोती इथेच आपण तंगूस ठेवलेला आहे आणि इथे आता 3 हिरवे
आणि 2 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत आणि ह्या कडेच्या एकाच मोत्यातून मी सुई अशी काढून घेतलेली आहे. आता 1 2 3 4 5 या 5ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3 4 आणि 5. इथे आपला हा 6 मोत्यांचाच गोल परत तयार झालेला आहे. आता हा एक मोती आणि हा पिवळा मोती, ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेला हा 6 मोत्यांचाच गोल आपल्याला तयार करायचा आहे. वरती जसं केलं तसंच आता ही दुसरी ओळ पण आपण 6 मोत्यांच्याच ह्यानी करणार आहोत. आता इथे परत 2 पिवळे मोती घेतलेत आणि इथे पण आपल्याला 6 मोत्यांचाच गोल तयार करायचा आहे. तर एकच क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपण आता हे 1 आणि 2 पिवळे आणि 1 क्रीम कलर आणि हा जो गोल आहे त्यातला हा मोती आहे, त्याच्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. मग परत 1 2 3 4 या 4ही मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची आहे. 1 हा 2 3 आणि हा चौथा क्रीम कलरचा. इथे परत हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता इथे आपल्याला परत 3 मोती घ्यायचे. त्यातले पहिले 2 क्रीम कलरचे घ्यायचे, 1 आणि 2 आणि नंतर 1 पिवळा मोती घ्यायचा. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मधल्या मोत्यातून परत 1 2 3 4 ह्या 4ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3 आणि हे 4. आता इथे हिरवा आलाय, हे 2 हिरवे मोती आहेत, असं हिरवं डिझाईन करायचं इथे. मग परत आपण इथे 2च हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि 2 आणि 1 क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली अशी. आता 1 2 3 आणि 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3 आणि 4. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले हे पहिले 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि मग हा 1 हिरवा मोती घ्यायचा. परत या हिरव्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता हे जे पिवळं डिझाईन तयार झालं तसंच इथे हिरवं डिझाईन तयार झालं. 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3 आणि 4. आता इथे
पिवळा डिझाईन तयार करायचं. आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातले पहिले 2 हे पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि 2 आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. परत सेम या मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची. 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3 4. आता इथे आधी 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि मग एक पिवळा मोती घ्यायचा. एक 2 3 4 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. आता इथे परत सेम विणायचं, फक्त इथे हिरवे मोती घ्यायचे. म्हणजे जिथे इथे आपण इथे 2 हिरवे तर इथे हिरव्याचं असं डिझाईन तयार करायचं, पिवळे आहे तिथं पिवळ्याचं असं डिझाईन करायचं आणि ही दुसरी ओळ पूर्ण करून घ्यायची. इथे आपली ही दुसरी ओळ आता संपत आलेली आहे. तर इथे आपल्याला आता 4च मोती घ्यायचे. त्यातले हे 3 मी आता हिरवे मोती घेणार आहे. 1 2 आणि 3 हिरवे घेतले आणि 1 हा क्रीम कलरचा मोती घेतला. असे 4 मोती घेतले आणि परत या मोत्यातून सुई मी अशी काढून घेते. मग ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपल्या ह्या 2 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता खाली याच्या इथेही पानं तयार करायची आहेत आपल्याला. ती करताना आता आपल्याला 1 2 3 4 आणि 5 ह्या 5ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3 आणि ही 4 आणि हा 5वा क्रीम कलरचा मोती. याच्यातून मी आता ही सुई काढून घेतली अशी. आता इथे आपल्याला पान करायचं आहे. तर ते पान करताना पहिल्यांदा आपल्याला हे 11 मोती क्रीम कलरचे ओवून घ्यायचे आहेत. 1 11 हे मी 11 मोती ओवून घेतलेले आहेत. 5 आणि 5 10 आणि हा एक 11. या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे आपला, तर त्याच्या शेजारचा हा मोती आहे. ह्या आणि ह्या दोनही मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी ही सुई अशी काढून घेतली. आता हा 11 मोत्यांचा असा गोल तयार केला मी, लंबगोल. आता ह्या एकाच मोत्यामधून सुई काढून घ्यायची. इथे हे 2 मी केशरी रंगाचे मोती घेते आणि या साईडचा जो हा मोती आहे पहिला,
त्याच्यातून खालून वरच्या साईडने मी अशी सुई काढून घेणार. इथे हा एक गोल तयार झाला. आता 1 2 3 आणि हा चौथा, 4 मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. 1 2, हा तिसरा आणि हा केशरी 1 मोती चौथा, असे सुई मी काढून घेतली. आता इथे 2 केशरी मोती घ्यायचे, 1 आणि 2. 2 केशरी मोती घेतले. 1 2 3 हा तिसरा मोती आहे, त्याच्यातून परत खालून वरच्या साईडने सुई काढून घ्यायची. हे आता असं होणार आहे थोडा वेळ. आणि मग परत 1 आणि 2 ह्या केशरी मोत्यातून मी सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आणि हा जो आहे याच्यातून मधला आहे, म्हणजे हा वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे एकच केशरी मोती घ्यायचा आहे. एक केशरी मोती घेतला आणि आता परत हा 1 2 3 तिसऱ्या मोत्यातून खालून वरच्या साईडनी सुई काढून घेतली. हे असं एक पान इथे तयार झालेलं आहे. आता सगळ्या मोत्यातून ह्या सुई अशी काढून घ्यायची. 1 2 3 हे 2 पिवळे आणि हे पुढचे 2 क्रीम कलरचे. एवढ्या मोत्यातून मी ही सुई काढून घेतलेली आहे. म्हणजे आपण ह्या ज्या आता ही पाकळी तयार करतोय ती ह्या 2 क्रीम कलरच्या मोत्यांच्या इथे खाली तयार करणार आहे. हा पिवळा हिरवा हे आपण सोडून देणार आहोत. इथे आता परत हे 11 मोती घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. हे 11 मोती मी ओवून घेतले तंबूसमध्ये. आता परत 1 आणि 2 मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली. इथे दुसरी आपली पाकळी तयार होती. आता ह्या एकाच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. एकाच मोत्यातून
आता इथे परत 2 केशरी मोती घ्यायचे, 1 आणि 2, आणि हा जो पहिला मोती ह्या साईडचा त्याच्यातून खालून वरच्या साईडनी सुई घेतली अशी. परत 1 2 ग्रीन कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता हा 1 क्रीम कलरचा मोती वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आणि हा केशरी मोती याच्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 केशरी मोती घ्यायचे आणि 1 2 3 तिसऱ्या मोत्यातून आणि ह्या दुसऱ्या मोत्यातून खालून वरच्या साईडने सुई काढून घेतली. मग परत 1 आणि 2 केशरी मोत्यातून सुई काढून घ्यायची. दोन. आता इथे एकच केशरी मोती घ्यायचा आहे आणि इथे 1 2 3 ह्या तिसऱ्या मोत्यातून आणि ह्या सगळ्या मोत्यातून खालून वरच्या साईडनी सुई काढून घेतली. म्हणजे 3ही मोत्यातून सुई काढून घेतली. आता 1 2 3 4 5 6 मोत्यातून सुई काढून घ्यायची आपल्याला डावीकडून उजवीकडे. इथे आपलं हे दुसरं पण पान तयार झालेलं आहे. या 2 हिरव्या मोत्यातून आणि 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई मी काढून घेतली. आता परत ह्या 2 मोत्यांवरती असं पान आपण तयार करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 पानं इथे तयार होणार आहेत. अशा प्रकारे ही आपली महिरप म्हणा तोरण रांगोळी ही तयार झालेली आहे. हे छोटंसं मी सॅम्पल करून दाखवलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला पुढे वाढवू शकता. फक्त हे असा इथे पिवळ्याला शेवट करायचा, म्हणजे इथं आपण दुसरी ओळ जेव्हा स्टार्ट करू तेव्हा हिरवे मोती येतील, मग असे दोन्हीकडे 2 हिरवे होतील आणि इथे पिवळे. असं हे जर सिक्वेन्स असाच ठेवला तर तुमचं अजिबात ही रांगोळी चुकणार नाही आणि अतिशय अशी ही सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे. हे जर मोठं वाढवलं तर दाराचं तोरण म्हणूनही तुम्ही वापरू शकता, बॉर्डर रांगोळी म्हणून वापरू शकता, कलशाची पण महिरप, ताटाभोवतीची महिरप, अशा अनेक प्रकारे हे तुम्ही वापरू शकता. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.